लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता येणार की बंद होणार? तुमच्या खात्यात पैसे येणार का नाही? आणि सगळ्यात महत्त्वाचं तारीख काय आहे? आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी सांगणार आहे कोणाला पैसे मिळणार, कोणाला मिळणार नाही आणि कुठली एक चूक केल्यामुळे हजारो महिलांचे पैसे अडकते. व्हिडिओ सुरू करण्याआधी एकच विनंती, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची माहिती घेण्यासाठी आलात तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही रोज अशा सरकारी योजना, पैसे, हप्ते यांची खरी माहिती देतो. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते. उद्देश एकच, महिलांना आर्थिक आधार, घर खर्चात मदत, महिलांच्या स्वावलंबी बनवणे. आतापर्यंत लाखो महिलांना या योजनेचे फायदे मिळालेले आहे. आतापर्यंत किती हप्ते मिळाले हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण पुढचा हप्ता कधी येईल हे यावरच अवलंबून आहे. पहिला हप्ता वेळेवर, दुसरा हप्ता थोडा उशिरा, तिसरा हप्ता काही जिल्ह्यात अडकला. म्हणजे सरकार पैसे देत आहे पण काही कारणामुळे उशीर होत आहे. तर सगळ्यांचा एकच प्रश्न, लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? सरकारकडून अधिकृत माहिती काय सांगते? बजेटमध्ये यासाठी तरतूद आहे. निधी थांबवली नाही, पण व्हेरिफिकेशनमुळे हप्ता टप्प्याटप्प्याने येणार, म्हणजेच एकाच दिवशी सगळ्यांना पैसे येणार नाहीत. कोणाला नक्की पैसे मिळणार? आता महत्त्वाचा मुद्दा, कोणाला पैसे मिळणार? ज्यांचे कागद पूर्ण आहेत, आधार बँक खात्याशी लिंक आहे, बँक खाते ॲक्टिव्ह आहे, उत्पन्न मर्यादित आहे, अशा महिलांना पुढचा हप्ता नक्की मिळेल. कोणाला पैसे मिळणार नाहीत? खूप महिलांचे पैसे अडकतात. कारण काय आहे? आधार बँक लिंक नाही, चुकीचे खाते क्रमांक, डुप्लिकेट अर्ज, उत्पन्न जास्त ही एक चूक दुरुस्त केली नाही तर पुढचा हप्ता येणार नाही. सोशल मीडियावर खूप अफवा पसरत आहे, योजना बंद झाली, पैसे येणार नाहीत, फक्त निवडक महिलांनाच मिळणार. सत्य काय? योजना बंद नाही, पैसे येणार आहेत, फक्त थोडा उशिरा येणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा. तुमचा हप्ता आला का नाही ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच खरी अफवामुक्त माहिती मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही बोलतो फक्त सत्य, सरकारी कागदावरची माहिती आणि तुमच्या कामाची बातमी.